नमस्कार मैत्रिणींनो. तर आजचा ब्लॉग आहे बेडरूमची साफसफाई. तर बेडरूमची अवस्था दाखवून घेते तुम्हाला आधी मी. आता कपाटाकडे या. हे बघितली याची अवस्था. इकडं पण बघून घ्या. ड्रेसिंग टेबल पण दाखव. तर हे आहे सध्या बेडरूमची अवस्था. हे आता मी चला माझ्यासोबत राहा तुम्ही. आता सगळ्यात पहिला कप्पा मी आवरणार आहे विकीचा. आता मी हे अस्ताव्यस्त झालेलं कपाट रिकामा करून घेते. माझ्या बांगड्यांच्या ज्वेलरी बॉक्सच्या शेजारचा कप्पा आहे बघा, तो सगळा रिकामा करते. आता त्याच्यामध्ये काय काय सामान ठेवले ते बाजूला काढून घेते आणि व्यवस्थित अगदी व्यवस्थित करावं लागणार आहे मला. एवढा पसारा दिसतोय मला तिथं. भरपूर सामान आहे माझ्याकडं बघा. आता मी ते कपडे कुठले लागत नाही ते पण बाजूला करणार आहे. आज सॉर्ट आउट करून टाक. त्यासाठी मी आता खाली बसले आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घालते. बेडशीट साईडला करते. ही आमची मनी मेव. आता मी ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते. ही श्रुतीची वेगळी माझी वेगळी कपडे करून घेते. एवढं कपाट आवरायला आठवड्याच्या आठवड्याला एवढं आवरावं लागतं. तुमच्या घरातही असंच होतं का? आमची तर कंटिन्यू असा अवस्था आहे. कपडे नीट ठेवली जात नाहीत. हे बघा, ही अशी कपडे कोंबून ठेवली जातात चक्क. वापरायची कपडे वेगळीकडं आणि रोजची नवीन कपडे जर वेगळीकडं ठेवली तर एवढा पसारा होणार नाही. कपाट एवढं अस्ताव्यस्त वाटणार नाही. म्हणून मी आता श्रुतीची सगळी नवीन कपडे बाजूला ठेवते आणि वापरायचे कपडे बाजूला ठेवते. तिचेच एवढे कपडे बघा. तरी माझी मुलगी म्हणते माझ्याकडे कपडे नाही. प्रत्येक बायकांचं हेच आहे की माझ्याकडं कपडेच नाही. आज कुठले एवढा ढीग आहे तरी कपडे नाहीतच यांच्याकडं. तुमचं हे असंच होतं. हो, दिवसभर काहीच काम करत नाही म्हणून हे दाखवायचं असतं मला थोडंसं. 3 वाजले जेवला नाही. आता तुम्ही बाहेर गेले की जेवणारच ना? तसं आता फोन तरी करायचं. जेवला का बाबा? जेवणारच ना बाहेर गेल्यावर. होय, मला कशी फोन करायचं रोज? चालू आहे रेकॉर्डिंग आहे. कसला व्हिडिओ चाललाय ब्लॉग. कसला? बेडरूमची साफसफाई. हा, बंद करा. अरे बापरे, किती पसारा आहे. मला तर खूप कंटाळा आला या घड्या घालायचा. पण आता काय करणार, घड्या घालावेच लागणार आहेत. पसारा काढला म्हणले आवरावंच लागणार आहे. चला मी आता पटपट आवरते फास्ट. आता मी हे सगळं बेडमधलं स्टोरेजचं सामान काढलेलं आहे. ते सगळे झटकून ठेवतं. ती आमची व्हॅक्यूमची मशीन आहे, तिच्यावर पण धूळ साठली होती. मी ते सगळं झटकलं. बाहेर हे सगळं पसारा पडला बेडच्या खाली. मी आवरून घेते पटापट. आता हे सगळं साफसफाई झालेली आहे तर ती कचरा भरते सगळा. आता बेडरूमच्या वरच्या भिंतीवरच्या सगळ्या जाळ्या झटकून घेते. खाली बघा किती पसारा पडलाय. लग्नाचा फोटो हे साफ करून घेते. हा आहे आमच्या दोघांचा लग्नाचा फोटो. हे बघा, हे कपाट आवरल्यानंतर सगळ्यांच्या कप्प्यात आपापले कपडे ठेवल्यानंतर हा एक कप्पा हे असं ऑर्गनाइज केलं मी. त्यानंतर इथं हा माझा साड्यांचा कप्पा पूर्ण आणि बाकीचं काही बेडशीट वगैरे त्याचा कप्पा आहे. हे आवरल्यानंतर असं झालं आता परफेक्ट. आणि हे माझा बेड. सगळं बेडशीट वगैरे चेंज केली. सगळ्या जाळ्या वगैरे झटकून ठेवलेल्या आहेत. तर कसा वाटला माझा फाया? अरे कहना क्या चाहते हो? बेडरूमचा साफसफाईचा व्हिडिओ नक्की सांगा. तर मी आज तुम्हाला माझ्या पर्सचा कप्पा कसा आवरलाय ते सांगते.
हे बघा, ह्या माझ्या पर्स आहेत सगळ्या, एक 6-7 पर्स आहेत. त्यामध्ये एक मोठी पर्स आहे. त्याच्यानंतर माझ्या पार्टीवेअर अशा छोट्या व मोठ्या पर्स इथे ठेवलेल्या आहेत. आणि शेजारीच माझी डायरी आहे, दिसते का? इथं डायरी, माझ्या रोजच्या हिशोबाची एक छोटा डब्बा आहे आणि ऑफिसची एक डायरी आहे. अशा मी ठेवलेल्या इथं. आणि ही माझी रेग्युलर वापरायची माय फेवरेट पर्स. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असाल ही पर्स माझी बऱ्याच वेळा. तर ती मी इथं ठेवले. आवरलं की पटकन मॅचिंगची पर्स इथून भेटते मला, म्हणून मी इथं हे ठेवलेले. आणि इथं आहेत माझ्या बांगड्या, ज्या मला खूप खूप आवडतात. तर कसं आवडलं माझं ऑर्गनायझेशन सांगा प्लीज प्लीज, कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके बाय. आता मी तुम्हाला बेडरूममध्ये घेऊन चालले. हा आहे बेडरूमचा लुक. कसं वाटतंय? चकाचक, एक नंबर. तिथं आमच्या छोट्या मुलीने, म्हणजे माझ्या मुलीने, हे बघा कशी पेंटिंग काढली. अभ्यासाला बसताना असा उद्योग केलेला आहे आम्ही. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आता कलर द्यायचा आहे आम्हाला दिवाळीमध्ये, मग त्यावेळेस ते व्यवस्थित करता येईल मला. तर हा एवढा पसारा निघलेला आहे. हा सगळा उद्या आता कचऱ्यावाल्याला देऊन टाकायचा आहे. कचरा निघाला एवढा. या सगळ्या खराब झालेल्या वस्तू होत्या, ह्या मी उद्या आता देऊन टाकणार आहे. सगळा म्हणून त्याला बाजूला ठेवल्यात. तर हा बेडरूमचा साफसफाईचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा प्लीज प्लीज. माझा लग्नातला फोटो. कसा वाटतोय? चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. ओके बाय, धन्यवाद.